शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग अपंगांना 6,000 रुपये महिना मिळावा व इतरही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली होती आणि सध्या ते त्यांच्या गावावरून जे आहे मोजरीकडे निघालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात जे शेतकरी असेल, प्रहारचे कार्यकर्ते असेल या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। आणि आता काही वेळामध्ये बच्चू कडू जे आहे ते गाडगे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन संत तुकोजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये ते आज आंदोलन करणारे आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। मग काय सांगाल, काय नेमक्या मागण्या होत्या? शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, दिव्यांगांचा 6,000चं मानधन असेल, मच्छीमार आणि मेंढपाळ आणि दूध व्यवसायासाठी एक स्वतंत्र धोरण असलं, कारण धोरण असलं पाहिजे। हे शेतीविषयक पूरक व्यवसाय आपण देतो आहे आणि ते सुद्धा तोट्यात जात आहे आणि MREGSमधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं मजुरीचे कामं हे MREGSमध्ये कव्हर केले पाहिजे। या विविध मागण्या घेऊन आम्ही सरकारला मागंसुद्धा CM साहेबांनी मीटिंग घेतली होती आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्याची पण शासन निर्णय निघावा, या सगळ्या मागणीचा एक आवाज व्हावा। कारण आज आपण पाहतो सोयाबीनचे भाव पूर्ण पडले, कापूस गेला, तूर गेला, घरकुलाचे पैसे अजून 4-4 महिन्याचे तिसरा हप्ता भेटला नाही, दिव्यांगाचा पगार बंद आहे, अंगणवाडी सेविकाचे पगार बंद आहे, जे जे कष्टकरी आहे, गरीब आहे, त्यांचे सगळे कामं पूर्ण रखडलेले आहेत राज्यामध्ये। जर कलेक्टरचा पगार वेळेवर निघतं, मंत्र्याचा पगार वेळेवर निघतं, पण दिव्यांगाचा पगार 6-6 महिने का लेट लागतो? तेच विधवा महिलांचं सुद्धा तसंच आहे। म्हणजे या सगळ्या मागणीसाठी आम्ही आज अन्नत्याग आंदोलन करतो आहे। या शेतकरी शेतमजुराचा आवाज व्हावा, त्याचा मोठा आवाज करण्याचं काम आमच्या अन्नत्याग आंदोलनातून आम्ही करणार आहोत। आम्हाला अपेक्षा आहे का या सगळ्या विचित्र वातावरणामध्ये एका इकडे मराठा OBC असा एक वाद आहे आणि दुसऱ्या इकडे धर्मांधता, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही मुद्द्याची लढाई जिंकलो पाहिजे। शेतकरी म्हणून आणि मजूर म्हणून मजुराच्या मागणीचं आम्ही हे आंदोलन करतो आहे। आम्हाला अपेक्षा आहे का महाराष्ट्रातून त्याच्यातून प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि हा आवाज मोठा होऊन कानावर जाईल सरकारच्या आणि सरकार याची दखल घेतल्याशिवाय। किती दिवस हे आंदोलन चालणार आहे? बेमुदत आंदोलन आहे। एकतर मागण्या जर मंजूर केल्या नाही तर आमची अंतयात्रा काढण्याची सोय सरकारनं करावी। एक तर मागण्या मंजूर कराव्या, नाहीतर आमची अंतयात्रा करावी। माझं आंदोलन बेमुदत चालणार आहे, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि अंतयात्रा निघाली तरी बेहतर मात्र हटणार नाही, असा इशारा जो आहे बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।